नमस्ते सर्वांना। आज तुम्हाला आवडेल असा पदार्थ बनवणार आहे मी। तरी पोहे घेतलेत मी 1 वाटी आणि मिक्सरमधून काढलेत थोडे जाडसर। तर हा 1 वाटी रवा पण घातला, हा पण मिक्सरमधून काढायचा आहे। खूप छान वडे होते, एकदम कुरकुरीत। तर हे बघा, रवा बी आणि पोहे पण मी मिक्सरमधून काढलेत। 2 चमचे, मोठे चमचे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय मी। ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, असं छानपैकी सगळं एकत्र एकजीव झालं पाहिजे असं। हा बटाटा किसून घेतलाय मी, 3 बटाटे। याचं चांगलं धुवून सगळं पाणी काढून घेतलंय। बघा किती साफ पाणी आहे। ते सगळं किस आपल्याला चांगला पिळून घ्यायचा आहे। चांगला असं पिळून घेतला का आपल्याला पिठात टाकायचं आहे। खूप छान आहे बटाट्याने आणि तांदळाच्या पिठाने, पोह्याने असे कुरकुरीत वडे होतात। तर इथे 1 चमच मीठ टाका, जिरा टाका अर्धा चमच आणि 2-3 हिरवी मिरची टाका बारीक चिरलेली, कोथिंबीर टाका चिरून। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहिलं बघा किती पाणी लागतं, किती नाही, त्याप्रमाणेच पाणी वरून थोडं थोडं टाकत राहा। खूप जास्त नाही, नाही तर वडे बनणार नाही। पातळ पीठ होईल तर वडे व्यवस्थित नाही घट्ट होणार। हे बघा, छान असं मिक्स करून घ्या हाताने। हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला वड्यासाठी। ते छान मिक्स झालं। आता त्याला आपण 5-10 मिनिटं ठेवणार आहे असंच। तर पुन्हा 5-10 मिनिटांनी उघडून मी, जर खूपच जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाका तुम्ही। तर हे बघा, असे वडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला छान। थोडंसं निबरच पीठ पाहिजे, खूप पातळ नाही, नाही तर होणार नाहीत। तर हे छान वडे झालेत बघा बनून। तर तळायला घेऊ आपण। ही कढाई ठेवली मी, तेल पण गरम झालंय छान। तर असे एक एक सोडत राहा। तेल छान गरम झालं का गॅस थोडासा मिडियम करत जा, खूप फुलवर नका ठेवत जा, तर लगेच जळते, नाही तर काळपटपणा येईल। तर असे छान हे बघा उलट पुलट करून घ्या। छान गोल्डन कलर आला बघा। सुराला थोडा फास्ट ठेवायचा गॅस, छान तेल गरम करून घ्यायचं आणि मग मिडियम वर करायचा, तर कधीच पदार्थ कोणतेही जळत नाही। तर हे बघा, असे उलट पुलट करून घ्या। खूप छान वडे होते हे, गरम गरम चटणीसोबत खावा, खूप छान लागते। एकदम कुरकुरीतपणा येतो बटाट्यामुळेच्यामुळं। तर नक्की बनवा तुम्ही। तर हे बघा आपले झालेत हे फ्राय, छान कलर आलाय बघा, किती छान दिसतात। ते काढून घ्यायचेत आपल्याला एक प्लेटीत। बघा, पुन्हा परत दुसरे टाकू आपण। तर हे पण फ्राय झालेले आहे। ते सर्व फ्राय झालेलं बघा, आणि हिरवी चटणी बनवली मी सोबत। नक्की ट्राय करा। बाय।